नमस्कार. मास्टर वैष्णव अँड क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर पनीरच्या भरपूर रेसिपीज बघायला मिळतात. त्यातलीच एक म्हणजे शाही पनीर. चला तर आज आपण बनवणार आहोत शाही पनीर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला साहित्य बघू काय काय लागतंय. इथं मी 1 पाव पनीर घेतलं आहे कापून. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, फ्रेश क्रीम घेतली आहे. 3 टोमॅटो घेतलेत कापून. त्यानंतर 3 कांदे घेतलेत मीडियम आकाराचे. 10 ते 12 काजू घेतलेत. 1 हिरवी मिरची घेतली आहे. 5-6 लसूण पाकळ्या आणि 1 अद्रकचा तुकडा. मसाल्यामध्ये घेतली आहे 2 चमचे कश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धनापूड, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 3 चमचे शाही मसाला घेतला आहे. त्याची पाणी टाकून पेस्ट तयार करायची. यामध्ये घेतली आहे कस्तुरी मेथी, 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र. कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचे. यामध्ये घालायचा आहे कांदा. याला व्यवस्थित असं परतून घ्यायचे. कांदा आपल्याला अर्धवट परतून घ्यायचा आहे, थोडासा मऊ होईपर्यंत. बघा आता आपला कांदा थोडासा असा मऊ झाला आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत 1 मिरची, 5-6 लसूण पाकळ्या आणि 1 अद्रकचा तुकडा आणि आपण कापलेला टोमॅटो. सगळं व्यवस्थित मिक्स करून याला छान असं परतून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. यामुळे टोमॅटो छान असा मऊ शिजतो. याला 2 मिनिट परतून घ्यायचे आणि आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला 10 ते 12 काजू. काजू घालून याला आपण मिक्स करून घेऊ आणि 2 मिनटं झाकून ठेवू. बघा 2 मिनटं झालेले आहेत. आपले टोमॅटो छान असे व्यवस्थित मऊ झालेले आहे. आता याला आपण थंड करून घेऊया. थंड झाले आहे. आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची बारीक अशी प्युरी तयार करून घेऊया. आपली प्युरी बनवून इथे तयार आहे. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घातले. तेल थोडंसं गरम झालंय. आता यामध्ये आपण घालणार आहोत तमालपत्र, 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, जिरे चांगले तडतडले. आता आपण यामध्ये घालणार आहोत बारीक केलेली प्युरी आणि याच्याच मध्ये आपण घालणार आहोत शाही पनीर मसाला. याला आता 2 मिनिट परतून घेऊया. दोन मिनिट झालेत. आता यामध्ये घालायचे मसाले. 2 चमचे कश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि ही ग्रेव्ही याला थोडंसं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. 2-3 मिनिट झालेले आहेत. बघा आपल्या ग्रेव्हीला किती छान असा कलर आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ
मी ते चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. यामध्ये कस्तुरी मेथी घातली आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर, यानंतर आता घालायचे पनीर. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचे. यामध्ये मी 1 कपभर गरम पाणी घातलंय. व्यवस्थित मिक्स करून आता आपण याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवू. 2-3 मिनिट कमी गॅसवर छान असं पनीर आपण इथं शिजवून घेतलंय. बघा, आपलं शाही पनीर तयार आहे. बघू शकता, भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे. घरी पाहुणे आले तर तुम्ही अशा प्रकारची शाही पनीरची भाजी बनवू शकता. पाहुणे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहूच शकत नाहीत. शेवटी यावर घालायची फ्रेश क्रीम आणि आपली भाजी आता इथे तयार आहे. अगदी परफेक्ट अशी रेस्टॉरंट स्टाईल इथे भाजी तयार होते. एकदा नक्की ट्राय करा.